वाजेगाव बंधाऱ्यावर साधारण 9:25 ते 9:30च्या दरम्यान एक इसम गाडीवरून जात असताना गाडीचा पेट घेतलेली घटना घडलेली आहे। या संदर्भात स्पॉटवर आम्ही गेलेलो आहे। स्पॉटवर काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत आणि गाडीचा पेट घेतल्यामुळे या इसमाचा मृत्यू दवाखान्यात उपचार घेण्या अगोदरच झालेला आहे। मात्र घटनास्थळी काही वस्तू मिळाल्या होत्या। या अनुषंगाने FSL फॉरेन्सिकवाले आम्ही बोलवले होते। सर्व गोष्टीची सहनिशा करायची चालू आहे। प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा आम्ही विचार करतोय। मात्र प्राथमिकदृष्ट्या हा इसम गाडीचा पेट घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याला त्या ठिकाणच्या लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चांगल्या जाळलेल्या अवस्थेत असल्यामुळे उपचाराच्या अगोदर त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याचं PM वगैरे झालेलं आहे। मात्र त्याचा आम्हाला काही तो कोणत्या ठिकाणी राहणार आहे याचा पुरावा मिळालेला आहे। त्या अनुषंगानं आम्ही त्याच्यावर काम करतोय आणि जे काही तपासात निष्पन्न होईल ते आपल्याला नंतर कळून येते। समाज माध्यमांवर अफवा पसरवल्या जातात। समाज माध्यमामध्ये अफवा विश्वास ठेवू नये कुणीही, कारण आज ईद होती, शांततेने ईद पार पडलेली आहे। दुपारचाही नमाज चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे आणि कोणीही कसल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये। पोलीस प्रशासनातर्फे तुम्हाला त्याचं क्लिअरिफिकेशन नंतर होईल। ठीक आहे।